श्रीराम समर्थ. नामसमाधी सहज समाधी. प्राध्यापक के. वी. बेनसरे लिखित पुस्तकामधील वाचन सुरू आहे. भाग क्रमांक 10. 13 नंबर. भगवंताचे स्मरण. व्यवहारात नाना प्रकारचे प्रसंग येतात. समजा एखादा कठीण प्रसंग आला तर प्रथम भगवंताची आठवण करून त्याच्या इच्छेनेच तो आला व पार पडणार असे समजून मनाने शांत राहावे. त्या प्रसंगातून पार पडण्यास जे मार्ग असतील ते शोधावे. त्यापैकी आपल्याला शक्य व सोयीचा असेल तो निवडावा. मग त्याला जरूर असलेले कर्म मनापासून करावे. इतके झाल्यावर आपल्या प्रयत्नास जे फळ मिळेल ते भगवंताच्या इच्छेने मिळाले म्हणून समाधान मानावे. उदाहरणार्थ, ठाकूर मेघसिंह नावाचा एक जहागीरदार होता. त्याला एका सत्पुरुषाचा थोडा सहवास लाभला. प्रभू जे जे करतो ते आपल्या कल्याणाचे असते अशी खूण गाठ मनाशी बांधून व्यवहार करावा हा मंत्र तो त्या साधूपासून शिकला. त्याचा मुलगा सज्जन सिंह 16 वर्षाचा झाला असून विवाहित होता. एके दिवशी दौड करीत असता तो घोड्यावरून पडला. त्याच्या डोक्याला मोठी जखम झाली. लगेच त्याला दवाखान्यात नेऊन औषध पाणी सुरू केले. 2-3 दिवसांनी तो शुद्धीवर आला व बरा होण्याच्या मार्गास लागला. 8-10 दिवसानंतर एकाएकी जखमेतून पू येऊन त्याला ताप येऊ लागला. डॉक्टरांनी पुष्कळ प्रयत्न केले तरी पण जखम चिघळतच चालली आणि तिचे विष सबंध अंगात भिनू लागले. मुलाच्या आजारपणात सर्वजण त्याची शुश्रूषा करीत होते. ठाकूर मेघसिंह मात्र त्याच्या शेजारी बसून शांतपणे नामस्मरण करीत व मुलाला धीर देत होते. अंतकाळ जवळ आला तेव्हा मुलगा घाबरला. त्यावेळी मेघसिंहाने तो एकंदर प्रसंग जाणून मुलाला अत्यंत धीर दिला आणि शांतपणे जे होईल त्याला तोंड देण्यास तयार केले. पुढे 2-4 दिवसांनी मुलगा गेला, परंतु त्याच्या अंतसमयी वडील अगदी शांतपणे विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करीत होते व तो मुलगा हसून सगळ्यांचा निरोप घेऊन गेला. अशा प्रकारच्या जीवनक्रमात आपली स्वतःची इच्छा असते खरी, पण तिच्यामध्ये देहबुद्धीचा आग्रह नसतो. तसेच आपला कर्तेपणा दिसतो, पण तो केवळ निमित्तापुरताच असतो. आपल्या स्वतःच्या इच्छेतील आग्रह वजा केला तर भगवंताच्या इच्छेशी असलेला तिचा विरोध आपोआप गळून पडतो. मग आपले मन विश्वमनाशी संपूर्ण सहकार्य करायला शिकते आणि आपले समाधान कायम टिकते. 14 नंबर. नामस्मरणाची अपूर्वाई. आपल्या जीवनात भगवंताची इच्छा काम करते हे ध्यानात राहण्यास मनात त्याच्या अस्तित्वाची जाणीव सदैव जागृत राहावी लागते. जाणीव मनामध्ये वास करते व चिंतनानेच ती जागी राहते. म्हणून भगवंताचे चिंतन करीत गेले तर त्याच्या अस्तित्वाची जाणीव जागी राहण्यास अडचण पडत नाही. पण भगवंताचे चिंतन सतत होण्यास त्याच्या नामासारखा अन्य उपाय नाही. म्हणून आपल्या व्यवहाराला नामस्मरणाची जोड दिली तर कर्म आपोआप कृष्णार्पण होते. भगवंत माझ्याजवळ आहे, अगदी माझ्या हृदयात आहे अशी खात्री वाटणे हा नामस्मरणाचा अर्थ आहे. कोणतेही कर्म करताना नामाचे अनुसंधान टिकवणे हीच अकर्तेपणाने कर्म करण्याची मोठी युक्ती आहे. प्रत्यक्ष पूजा करताना जर नामाचे अनुसंधान तुटले तर ते कर्म बंधन करते. उलट व्यवहारातील अत्यंत साधे हलके दैनंदिन काम करताना नामाचे अनुसंधान टिकले तर ते कर्म पूजेच्या पातळीवर जाऊन पवित्र बनते. नामाचा अभ्यास चिकाटीने करावा. आरंभापासून शेवटपर्यंत नामाशिवाय दुसरे काही करावे लागत नाही. कधी नाम घेताना मन नामात रमते, मनाला समाधान वाटते, तर कधी नाम घेताना मनात अनेक कल्पना येऊन जातात व मन अस्वस्थ राहते. त्याचे कारण असे की मन कालाधीन असते व सर्व काल अनुकूल नसतो. म्हणून साधकाने नेहमी चिकाटीने नाम घ्यावे. उदाहरणार्थ, गोंदवल्यास श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पाशी एक कर्नाटकी मनुष्य येऊन राहिला. त्याचे इतर वागणे 4 सामान्य लोकांसारखेच होते, परंतु नामस्मरणाच्या बाबतीत मात्र त्याने वैशिष्ट्य दाखवले. तो अहोरात्र नामस्मरण करीत असे.
त्याच्या तोंडात नाम व हातात माला केव्हाही असे. काही दिवसांनी त्याच्या मनाला अत्यंत समाधान प्राप्त झाले. गोंदवल्यासच त्याचा अंतकाळ झाला. प्राण गेल्यानंतर देखील काही वेळ त्याचे ओठ बोटे सारखी हलत होती. संध्याकाळची वेळ असल्यामुळे श्री महाराजांनी एक मेणबत्ती घेऊन त्याचे थिजलेले डोळे लोकांना मुद्दाम दाखवले. श्री महाराज म्हणाले, याला म्हणावे अभ्यास. पूर्वाभ्यासाने देहाला इतकी सवय लागते की तो प्राणहीन झाल्यावर देखील ओठ बोटे हलू शकतात. मग मन तर सूक्ष्मच असते. त्याला नामाची सवय लवकर लागेल. ती जर टिकवून धरली तर या जन्मीच काय पण पुढे देखील ती कायम टिकेल. आपल्याला नामाचे खरे महत्त्वच कळत नाही. नामस्मरण हाच खरा धर्म, हेच खरे कर्म आणि हीच खरी उपासना होय. नामस्मरणानेच आत्मदर्शन घडते, यात शंकाच नाही. मनापासून नाम घेणे हेच साधकाचे खरे जीवन आहे. नामाची कृपा होणे हे भाग्यवंताचे लक्षण आहे. नामस्मरण करावे असे वाटणे हीच ती कृपा होय. आत्मस्वरूप प्रकट होऊ लागले म्हणजेच तोंडात नाम येते. म्हणून नामस्मरण हेच खरे तप होय. नामाला साधकाने अत्यंत महत्त्व द्यावे. उदाहरणार्थ, आनंदसागर नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले. सद्गुरूंनी दिलेले नाम ते मोठ्या एकनिष्ठेने जपत असत. लग्न करायचे त्यांच्या मनात नव्हते. गुरूंनी त्यांचे लग्न ठरवले. त्यावेळी त्यांना रडू कोसळले. लग्नाच्या दिवशी पहाटे 3 वाजता उठून त्यांनी गार पाण्याने स्नान केले आणि सकाळी 6 वाजेपर्यंत नेहमीप्रमाणे मनापासून नामस्मरण केले. तसेच उदाहरण श्री गुरुदेव रानडे यांचे. ज्या दिवशी MAची परीक्षा होती त्या दिवशी पहाटे उठून त्यांनी आपले रोजचे नामस्मरण पूर्ण केले. तसेच ज्या दिवशी त्यांनी देह ठेवला त्या दिवशी देखील त्यांनी आपला नेम चुकवला नाही. नामाबद्दल जितके सांगावे तितके कमीच आहे. तरी पण काही गोष्टी अगदी थोडक्यात सांगायलाच पाहिजेत. इतर साधने चांगली खरी, पण मला वाटते नाम हेच खरे साधन असा निश्चय व्हावा. नंतर प्रत्यक्ष अभ्यासास सुरुवात करावी. प्रपंचाचे काम सांभाळून शक्य होईल तेव्हा नाम घ्यावेच. सकाळ, दुपार, संध्याकाळ वेळात वेळ काढून थोडे तरी नाम घ्यावे. नाम अंतःकरणात स्थिर होईपर्यंत आपण खरे परमार्थी नाही. हृदयात ते सतत राहू लागले की आपली नेमणूक कायम झाली. नामानेच नामाची गती वाढते व प्रगती होते. नाम घेणाऱ्यास सद्गुरूंचे सहाय्य असतेच. जो नामात राहतो त्याच्या सद्गुरूंना त्या शिष्याबद्दल खरा आनंद होतो. नाम काही वाटेवर पडले नाही. आपण मोठे भाग्यवान म्हणूनच आपल्याला नाम मिळाले. त्या नामाची किंमत आपल्याला कळत नाही. उदाहरणार्थ, दक्षिणेश्वरी एक साधू आला होता. त्याचा नुसता नामावर विश्वास. त्याच्यापाशी एक भली मोठी पोथी होती. श्री रामकृष्णांनी पोथी कसली म्हणून त्यास विचारले तेव्हा ती त्याने उघडून दाखवली. त्यात फक्त ओम राम एवढेच आरंभापासून शेवटपर्यंत लिहिले होते. रामकृष्णांनी विचारले, या वेदांताच्या पोथ्या नाहीत का? साधूने उत्तर दिले, सर्व वेद वेदांताचे सार या मंत्रातच आहे अशी माझी खात्री आहे. मग मला दुसऱ्या पोथ्यांची जरूर काय? मंद झालेले नाम सत्संगतीने फुलते, त्याला पुन्हा स्फुरण चढते. नामस्मरण हीच सद्गुरूंच्या घरची खरी सेवा होय. पण स्वयंपाक करणे, पाणी भरणे, उष्टी काढणे वगैरेंनी नामाला मदत होते. नाम घेताना अडचण आली तर सद्गुरूंना जरूर हाक मारावी. ते अवश्य सहाय्य देतात. नामाच्या अभ्यासात चिकाटी व तळमळ हवी. नाम स्थिर होऊ लागले की आपोआप प्राण व वृत्ती यांचा निरोध होऊ लागतो. नामात रंगून जाणे, आनंद निर्माण होणे, यासारखे नाम घ्यावेसे वाटणे, सारखे नाम घ्यावेसे वाटणे हा नामाचा खरा अनुभव. त्याला जोडून नाद ऐकू येईल, प्रकाश दिसेल, सुगंध दरवळेल, किंबहुना प्रत्यक्ष रूप दिसेल. पण हे सर्व गौण. वृत्ती नामरूप बनणे हा अनुभवांचा राजा समजावा. दिवस व रात्र नामाची धुंदी चढून स्थळकाळाचे भान नाहीसे झाले की स्वानंदाची मस्ती चढते. असे भाग्यवान थोडे. आपण हृदयाच्या मडक्यात सारखे नाम भरीत जावे, मग विकारांना तेथे जागाच उरत नाही.
नाम घेताना मन भरकटते, त्यावेळी भगवंताचे किंवा सद्गुरूंचे गुण चिंतावे, त्यांच्या कथा आठवाव्या. नाम पुष्कळ, विचार थोडे, वाचन कमी व वायफळ बोलणे मुळीच नाही, असा दिवस साधकाने घालवावा. पुढे आहे 15 नंबर, त्यांची इच्छा खरी. ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.